माझे सासरे मला एक शब्द बोलले होते, तो माझ्या आयुष्यात मला लक्षात राहील आणि तो मला खूप लागलेला आहे. तो म्हणजे नवऱ्याचं पीठ असलं तर बायकोचं मीठ असलं पाहिजे. खरं तर मी पण खूप दिवसाचा प्रयत्न करत आहे, की मी पण माझ्या नवऱ्याला कुठेतरी साथ द्यावी. पण माझं पण घरामध्ये एक मुलगी आहे आणि तिला मी असं कुणाच्या भरोश्यावर सोडून बाहेर कामाला जाऊ शकत नाही. हे पण तेवढंच खरं आहे आणि माझे मिस्टर पण मला जाऊ देत नाही. पण घरात एवढ्या अडचणी चालू आहे आणि ह्या काय कालाने आजच्या नाही आहे. 4-5 वर्षापासून आमच्या मागं लागलेला आहे आणि कुठंतरी मला वाटतं माझा पण थोडाफार हातभार असायला हवा. या कारणाने मी हे उद्देशून मी 3-4 वर्षापासून हा प्रयत्न करत आहे, की माझे व्हिडिओ व्हायरल जातील आणि मला थोडाफार तरी मी माझ्या मिस्टरांना मदत करील घरामध्ये, घर खर्चामध्ये. मला खूप जास्त अपेक्षा नाही आहे. खूप थोडीशी अपेक्षा आणि खूप थोडे स्वप्न आहे माझे, खूप जास्त पण नाही. पण माहीत नाही माझं लक एवढं खराब का आहे ते. आणि प्रत्येक वेळेस मी जे पण करते त्यामध्ये मला अपयशच मिळालेलं आहे. असं नाही की सोशल मीडियात मी दुसरे पण बरेच प्रकार करून बघितलेले आहे. म्हणजे जसं की पार्लरचं करून बघितलं, त्याहीमध्ये मला काही यश आलं नाही. बरेच म्हणजे गोष्टी मी अशा करून बघितलेल्या की धडपड करून बघितली. मला आता वापस जे मी 20 वर्षापूर्वी मी जे धुणं भांडे करत होते माझ्या आई-वडिलांसाठी, लोकांच्या घरचे धुणं भांडे करत होते, ते मला यावेळेस करायचं नव्हतं. आणि मला काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, की म्हणजे माझे सासू-सासऱ्यांना असं वाटतं की मी बसून खात आहे ना, तर त्यांना मला दाखवायचं होतं नाही, मी पण जे करते आहे त्यामध्ये इन्कम आहे आणि पैसा आहे. त्याकरताच मी हे व्हिडिओ बनवण्याची सुरुवात केलेली होती आणि मला यावेळेस असं स्ट्राँग फीलिंग येते की माझे व्हिडिओ व्हायरल जातील आणि ज्यांच्यापर्यंत पण हे व्हिडिओ पोहोचत असेल, प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक करा आणि मला फॉलो करा. त्यामुळे मला खूप मदत होईल आणि मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला पण खूप छान वाटेल. तर तुम्हाला प्लीज माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि मला फॉलो करा, जेणेकरून मी माझ्या नवऱ्याला या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना मी काही ना काही मदत करेल आणि माझं घर सांभाळून मी हे सगळ्या गोष्टी करेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.